भाईंदर आणि नायगाव यांच्यामध्ये वसलेलं सगळ्यात जुनं 4 बाजूने पाण्यानं वेढलेलं निसर्गाने तुडुंब भरलेलं गाव म्हणजे पाणजू गाव। आज श्री हनुमान जयंती निमित्त पाणजू गावात येण्याचं कारण ठरलं। मग काय, पोचलो पाणजू जेट्टीवर। मावशीने चक्क खाऊच दाखवला। म्हणाल्या, खाऊला हात लावायचा नाही, स्पेशल पाहुण्यांसाठी आहे। होडीत कंडक्टर भेटले। त्यांनी येण्या जाण्याचे फक्त 10 रुपये घेतले। होडीचे ड्रायव्हर मस्तपैकी मोबाईल पाहत होडी चालवत होते। समुद्रातून बोटीचा हलता डुलता गार वाऱ्याचा आनंद घेत पोचलो पाणजू जेट्टीवर। गावात एंट्री घेताच समोर एक स्मारक दिसलं। ते होतं भारताच्या स्वातंत्र्यासाठी तन मन धनाने त्याग केला असे पाणजू गावातील 21 स्वातंत्र्य सैनिकांचं। गावाचे रस्ते पूर्ण रांगोळीने सजवलेले होते। श्री हनुमान जयंती निमित्त आल्यामुळे मी सर्वात आधी श्री हनुमान मंदिर गाठलं। मंदिरात मला बघून मुलांनी एकच गोंधळ घातला। टाळ, मृदुंग आणि भजनाच्या गजरात देवळाची सुंदरता अजून भव्य वाटत होती। इतरांप्रमाणे मी सुद्धा श्री बजरंगबलींचे दर्शन घेतलं आणि लावला भगवा टिळा कपाळीला। पाणजू गावाचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम सुद्धा आपल्या परिवारासोबत भावभक्तीने आल्या होत्या। लाईनमध्ये उभे राहून त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली। तर माझी भेट झाली 85 वर्षाच्या काकांशी। त्यांनी मला गावाची बरीच माहिती दिली। बघता बघता संध्याकाळ झाली आणि पालखीची निघायची वेळ झाली। बजरंगबलीची पालखी सुंदर सजवली होती, जणू बजरंगबलींचा साक्षात्कार झाला। पालखीला प्रत्येक गावकरी खांदा देत संपूर्ण गावात प्रत्येकाच्या दारासमोर संकट मोचण्यासाठी थांबत असे आणि भक्तसुद्धा पालखीची आतुरतेने वाट बघत असे। पुढे वेगळीच धमाल होती। पालखीची मिरवणूक ढोल, ताशा, बँजोच्या दणदणीत आवाजात गजबजत होती। भक्त भाविक नाचून आपला आनंद व्यक्त करत होते। मंदिराच्या बाहेर पाणीपुरी, दाबेली, आईस्क्रीम, सरबत, स्वीट्स, खेळणी असे नाना प्रकारचे स्टॉल्स उभारले होते। संपूर्ण भरगच्च भरलं होतं। बोलता रात्र झाली आणि रजा घेण्याची वेळ आली, कारण रात्रीची शेवटची बोट 12 वाजेची होती।